IMDची सुरुवात औपचारिकपणे 15 जानेवारी 1875ला झाली. ही एक औपचारिक तारीख आहे आणि त्या दिवशी IMD अस्तित्वात नव्हतं. पण IMDचे प्रमुख त्यांची नियुक्ती झाली होती आणि ते इंग्लंडमध्ये असताना, हेनरी फ्रान्सिस ब्लॅनफर्ड इंग्लंडमध्ये असताना सुट्टीवरती त्यांना ते नियुक्तीपत्र दिलं गेलं की तुम्ही भारतात येऊन भारतीय हवामानशास्त्र विभागाची उभारणी करायची आहे. आणि ते त्यावेळेस सुट्टीवर असताना ते 15 जानेवारी 1875ला मुंबईत आले आणि मुंबईत त्यांनी ह्या विभागाचा चार्ज घेतला काही नसताना. आणि मग ते भारताच्या दौऱ्यावर निघाले की हा विभाग कसा उभारायचा. त्यांनी एक व्हिजन डॉक्युमेंट तयार केलं आणि त्याच्यानंतर ते सरकारने म्हणजे इंग्रज सरकारने ते अधिकृतपणे सांगितले की आता हा विभाग आता निर्माण झालेला आहे. तर ही एक प्रोसेस होती ज्याला काही महिने लागले, पण सुरुवात 15 जानेवारी 1875ला मुंबईत झाली. आणि त्यानंतर असं होतं की मग त्यांनी कलकत्त्याला, त्यावेळेस ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची राजधानी होती, आता सगळे सरकारी विभाग तिथून काम करायचे, तर मग ते कलकत्त्याला त्याची सुरुवात झाली. पण ह्याच्या आधीची बॅकग्राऊंड अशी होती की भारतामध्ये ब्रिटिश लोकांना ऑब्झर्वेटरीज लावायची एक हौस होती. म्हणजे आकाशाकडे पाहायचं, ग्रह तारे बघायचे, टेलिस्कोप लावायचे, ॲस्ट्रॉनॉमिकल किंवा भूचुंबकत्व, तर जिओमॅग्नेटिक मेजरमेंट्स किंवा सिस्मॉलॉजिकल म्हणजे भूकंपाचे. तर असे त्यावेळचे बरेचसे लोक, ब्रिटिश लोकांना एक म्हणजे ते नुसते सरकारी नोकर नव्हते, काही संस्था होत्या, सर्वे ऑफ इंडिया, पोर्ट ट्रस्ट, रेल्वेज, आणि काही हौशी लोक होते, म्हणजे ते कॉलेजचे प्रोफेसर, इवन ख्रिस्ती मिशनरीज. त्या लोकांनी आपल्या घराच्या पाठीमागे ऑब्झर्वेटरीज लावल्या होत्या, म्हणजे किती पाऊस पडला, काय टेम्परेचरची नोंद करायला. आणि काही महाराजासुद्धा होते, उदाहरणार्थ त्रिवेंद्रमचा महाराजा राजा बलराम वर्मा, त्याला पण हौस होती की काहीतरी आपण वैज्ञानिक काम केलं पाहिजे, तर त्यांनी एक ऑब्झर्वेटरी उभारली होती. तर 1875च्या आधी अनेक वर्ष ऑब्झर्वेटरीज एकामागोर एक निर्माण झालेल्या होत्या आणि त्या सगळ्या एकत्रित करून एका छत्रीखाली किंवा एका छत्राखाली आणणं हे हेनरी ब्लॅनफर्ड यांचं काम होतं. आता हेनरी ब्लॅनफर्ड हवामानशास्त्रज्ञ कसे झाले हे पण आपण बघायला पाहिजे की एकदम हे कुठून आले. तर हेनरी ब्लॅनफर्ड आणि त्यांचा एक भाऊ लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ माइन्समध्ये त्यांनी जिओलॉजीचा अभ्यास केला होता आणि तिथून ते 1855 साली दोघेही भाऊ जिओलॉजिकल सर्व्हे इंडियामध्ये काम शोधायला आले. त्यांना ते मिळालं आणि त्यानंतर 4-5 वर्ष त्यांचा जो दुसरा भाऊ होता तो टिकून राहिला आणि ह्यांनी ते काम सोडलं आणि ह्यांनी शिक्षणाचं काम सुरू केलं. ते प्रोफेसर झाले कलकत्त्यामध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये. तिथे काय झालं की फिजिक्स आणि केमिस्ट्री शिकवता शिकवता एकदा भयानक एक चक्रीवादळ आलं आणि त्याच्यात हजारो लोक मृत्युमुखी पडले. तर त्यांना इंटरेस्ट उत्पन्न झाला की हे कसं काय झालं आणि त्यांनी त्याचा अभ्यास सुरू केला. त्याच्यात ते इतके रमले की ते जिओलॉजिस्टमधून ते मिटरोलॉजिस्ट झाले, म्हणजे भूगर्भशास्त्रापासून ते हवामानशास्त्रज्ञ झाले. आणि त्यानंतर ते बंगाल प्रॉव्हिन्सचं ते हवामान विभाग होतं, त्यांचे जे काही ऑब्झर्वेटरी होत्या त्याचे ते प्रमुख झाले. आणि ही सगळी बॅकग्राऊंड जेव्हा ब्रिटिश सरकारने पाहिली, त्यांना वाटलं की ह्या व्यक्तीला आपण आता भारतीय हवामानशास्त्र विभागाचं प्रमुख करायला काही हरकत नाही, म्हणून त्यांनी आमंत्रण दिलं. त्यांनी ते स्वीकारलं आणि अशी सुरुवात झाली. आणि 2 गोष्टी ज्या हवामानशास्त्र विभागाच्या अजूनही आहेत की एकतर मान्सून आणि चक्रीवादळ, दोन्हीविषयी त्यांनी काम सुरू केलं. आणि तेव्हापासून ह्या दोन्हीविषयी जो एक जिव्हाळा आहे IMDमध्ये की हे आपलं मुख्य काम आहे की मान्सूनची चर्चा, दुष्काळ आणि महापूर आणि चक्रीवादळामुळे होणारं नुकसान. तर अजून ह्या 2 गोष्टी आहेत, पण आणखी पुष्कळ गोष्टी आता त्याच्यात आलेल्या. तर ही अशी सुरुवात झाली. तुम्ही जर लगान पिक्चर पाहिलं असेल, त्याच्यामध्ये आमिर खान आहे आणि त्याला सांगितलं जातं की जर दुष्काळ पडणार असेल तर तुझं लगान वाढवलं जाईल. तर ब्रिटिश साम्राज्याचा किंवा ब्रिटिश सरकारचा जो मान्सूनमध्ये इंटरेस्ट होता तो आपल्या नफेबाजीमध्ये, म्हणजे कर वाढवायचा आणि जे हवालदिल झाले शेतकरी आहेत त्यांच्याकडून आणखी पैसा उकळायचा, म्हणून त्यांचा मान्सूनमध्ये इंटरेस्ट होता. म्हणजे दुष्काळ पडेल की नाही ह्याची त्यांना, म्हणजे भारतीयांच्या मदत करण्याची त्यांची इच्छा नव्हती,
पण जर दुष्काळ पडला तर काय करायचं, कसं काय आपला रेव्हेन्यू कसा वाचवायचा, ही त्यांची परिस्थिती होती. आणि त्यामध्ये मग जेव्हा हवामानशास्त्र विभाग सुरू झाला, त्यांनी जी काही माहिती होती ती गोळा केली मान्सूनविषयी. आणि त्यावेळेस लोक जे लिहायचे, मोठमोठी पुस्तकं लिहिली ह्या लोक, म्हणजे हे जे ब्रिटिश लोक आले, मान्सून हा आपल्या देशाचं एक वैशिष्ट्य आहे. त्यांच्या इंग्लंडमध्ये मान्सून नसतो, तर त्यांना ते अतिशय वैशिष्ट्यपूर्ण ही हवा वाटली की ही हवा इकडची खूप निराळी, त्यांनी कधी ती पाहिली नव्हती. कारण तिकडे जे फ्रंटल सिस्टीम्स आहेत किंवा वेस्टर्लीज आहेत, आपल्याकडे तसं काही नसतं. तर त्यांनी खूपच अभ्यास केला, म्हणजे त्यांना ते एक हौस वाटली त्यांना की मान्सूनचा आपण सखोल अभ्यास करायलाच पाहिजे. आणि जो पहिला त्यांनी जो एक लॉंग रेंज फोरकास्ट दिला, दीर्घावधी पूर्वानुमान, तो 1886 साली दिला. म्हणजे त्यांना वाटलं की हे एक आपलं फार मोठं काम आहे की आपण लोकांना सांगितलं पाहिजे की मान्सून चांगला होईल किंवा नाही. आणि तुम्ही जर ते वाचलं, तो ॲक्च्युली एक म्हणजे एक एस्से आहे तो, की त्यांनी काय अभ्यास केला आणि त्यांना काय दिसलं आणि काय होईल असं त्यांना वाटलं, हे त्यांनी आपल्या अगदी म्हणजे सोप्या भाषेमध्ये त्यांनी तो एस्से लिहून काढला. त्याच्यात कुठलं समीकरण नव्हतं, आकडेवारी नव्हती, काही नव्हतं. तर तेव्हापासून सुरुवात झाली की आपण मान्सूनचं पूर्वानुमान दिलं पाहिजे, कारण ते देशासाठी महत्त्वाचं आहे. पण मान्सूनची जी थिअरी आहे ती 3 शतकं आधी किंवा 2 शतकं आधी 1686 एडमंड हॅली ह्या एका खगोलशास्त्रज्ञांनी दिली होती. आता ह्याचं वैशिष्ट्य की हा कॉमेट्स वगैरे बघायचा. त्यांनी मान्सून कधी पाहिला नव्हता, तो कधी भारतात येऊन गेला नव्हता. पण त्यांनी ही संबंध थिअरी त्याच्या मताप्रमाणे काय असेल ही त्यांनी ती एका रॉयल सोसायटी ऑफ इंग्लंड पुढे ती प्रस्तुत केली. त्यानंतर ती खरी की खोटी हे करायचं काम कोणाला करता आलेलं नाही. अजूनसुद्धा काही लोकांना ते आवडत नाही, पण मला ते आवडतं, कारण ती इतकी सुटसुटीत अशी ती व्याख्या मान्सूनची आहे की ती आपल्याला, मला तरी ती पटते. तर असं ह्या गोष्टी आहेत. आणि त्याच्या आधी पण म्हणजे पुरातन काळी मान्सून तर होतेच, ही काही नवीन नाही आहे. म्हणजे मेघदूतासारखी जी काव्य आहे जी कालिदासाने दिली, त्याच्यात त्यांनी इतकं वैज्ञानिक वर्णन केलेलं आहे ढगांचं, की ढगांच्या आतमध्ये काय असतं, मान्सूनचे वारे कुठून कुठे वाहतात, कोणत्या तारखेला येतात, आषाढस्य प्रथम दिवस आहे. तर हॅलीनी किंवा एडमंड हॅलीनीसुद्धा ह्या गोष्टी त्याला काही कल्पनेच्या बाहेर होतं, कारण त्यांनी ते कधी वाचलं नसेल. तर अशा बऱ्याचशा थिअरीज आहेत मान्सूनविषयी. आणि शेवटी भारतीय हवामानशास्त्र विभागाने जेव्हा डेटा गोळा करायला सुरुवात केली, म्हणजे वैज्ञानिक शुद्ध शास्त्र डेटा, तेव्हा त्यांना बऱ्याचशा गोष्टी कळायला लागल्या. आणि खरं तर सर गिल्बर्ट वॉकर हे एक IMDचे डायरेक्टर जनरल होते. 1904 ते 1924 साली 20 वर्ष होते ते सिमल्याला काम करायचे. आणि त्यांनी मान्सूनचे जागतिक सहसंबंध शोधून काढले. कारण त्यावेळेस कधी की जगभर ब्रिटिश एम्पायर होतं आणि कुठलाही डेटा गोळा करणं त्यांच्याकरता अगदी सोपं होतं. बरं, त्यावेळेस टेलिग्राम आणि पोस्टकार्ड ही माध्यम होती. त्यांनी जगभराचा डेटा गोळा केला सिमल्यामध्ये बसून, की पॅसिफिक ओशनमध्ये काय आहे, अटलांटिक ओशनमध्ये काय होते, युरोपमध्ये काय होते, कुठे बर्फ पडते, कुठे काय. आणि त्यांनी सुरुवात केली की स्टॅटिस्टिकली म्हणजे संख्याशास्त्रीय फोरकास्ट कसे देता येतील. तर त्यांनी 20 वर्ष त्याच्यात खूप सखोल अभ्यास केला. तर मान्सूनचा म्हणजे हा जो सुरुवातीचा काळ होता की लोकांनी ऑब्झर्वेटरीज लावल्या, डेटा कलेक्ट केला भारतामध्ये. पण गिल्बर्ट वॉकर यांनी जगभरचा डेटा कलेक्ट करून सहसंबंध जोडले. तर हे त्यांनी मोठं काम केलं. त्याच्यानंतर जो तिसरा टप्पा म्हणे की जेव्हा डॉक्टर वसंत गोवारीकर हे जेव्हा डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे सेक्रेटरी होते, त्यांनी IMDच्या बऱ्याचशा शास्त्रज्ञांना बरोबर घेऊन एक नवीन मॉडेल बनवलं, 16 पॅरामीटर मॉडेल त्याचं नाव होतं. आणि ते खूप गाजलं, कारण ते जवळ 13 वर्ष ते मॉडेल बरोबर ठरलं. आणि मुख्य म्हणजे की त्यांनी ते मॉडेल पब्लिक केलं, म्हणजे फक्त शास्त्रीय ह्याच्यात नाही, वर्तुळात नाही, पण सामान्य माणसाला ते समजावं असे त्यांनी फोरकास्ट दिले. आणि त्याच्यामुळे IMDची प्रतिमा खूपच चांगली झाली की त्यांचे फोरकास्ट खरे ठरतात. तर ही अशी बॅकग्राऊंड आहे, म्हणजे हे सायन्स कसं वाढत गेलं. त्यानंतर मध्यंतरी काही इंटरनॅशनल एक्सपिडिशन झाल्या. एक IOE म्हणजे इंडियन ओशन एक्सपिडिशन एक झाली, मला वाटतं ती 1960-62 झाली. त्याच्यात समुद्रावरचा पुष्कळ डेटा गोळा केला गेला, विमानं होती डेटा गोळा करायला. त्यानंतर मॉनेक्स 79 ही एक मोहीम होती, त्याच्यात खूप देशांनी भाग घेतला. आणि बरीचशी माहिती मान्सूनची जी आधी नव्हती ती उपलब्ध झाली. त्याच्यामुळे ह्या एकामागून एक अशा घटना घडत गेल्या. आणि आज आपलं जे ज्ञान आहे ते आता ते म्हणजे वैश्विक ज्ञान असे म्हणून, कारण हल्ली
ग्लोबलायझेशनमुळं सगळा डेटा सगळीकडे मिळतो. तर आता सोपं झालं आहे की आपण मॉन्सूनचा अभ्यास करा. मॉन्सून मिशन पण आता आहे. तर अशा प्रकारे मॉन्सूनचं आपलं ज्ञान वाढत गेलेलं आहे मागच्या 150 वर्षामध्ये. अजून ते अपूर्ण आहे, कारण कुठलंही ज्ञान कधी पूर्ण नसतं. त्याच्यात काही ना काही ती भर घालायला लागते आणि आपण जितकं ते वाढवू तितकं आपल्याला आपलं अज्ञान जाणवतं असं मला वाटतं की हे अजून आपल्याला माहिती नाही. तर तुम्ही जर 1875ची चित्र पाहिली की टेम्परेचर किंवा तापमान कसं मोजलं जाईल. थर्मामीटर होतं त्यावेळेस. आता तशी थर्मामीटर होते, पण ती का झोपडीमध्ये असायची. म्हणजे झोपडी ज्याच्यावरती गवताचं छत आहे वरती, म्हणजे पावसापासून उन्हापासून त्याचं संरक्षण, आणि त्याच्यामध्ये थर्मामीटर टांगलेले असायचे त्या झोपडीमध्ये. आणि जो ऑब्झर्वर असायचा तो खाली वाकून त्याच्यात आत शिरायचा आणि थर्मामीटर वाचायचं की किती त्याच्यामध्ये टेम्परेचर आहे. आता ह्याचं कारण काय होतं की आपण थर्मामीटर जर उन्हात ठेवला तर तो भरमसाठ टेम्परेचर दाखवेल, तो खूप 100 डिग्री दाखवेल कदाचित. तर ते प्रोटेक्ट करावं लागतं वाऱ्यापासून आणि पावसापासून आणि डायरेक्ट सूर्यापासून. नंतर तर पुष्कळ ठिकाणी अशा झोपड्या होत्या, म्हणजे ऑब्झर्वेटरीच्या कंपाऊंडमध्ये झोपडी असे, तिथे अधूनमधून एक मनुष्य जाऊन टेम्परेचर घ्यायचा. नंतर साधारण 1930 साली स्टीव्हन्सन स्क्रीन नावाची एक बॉक्स आली. त्या बॉक्सला फटी होत्या वारा जायला, आणि ती बॉक्स बंद असल्यामुळे त्याच्या सूर्याचा काही हे नव्हता, परिणाम नव्हता. नंतर मग जे सरफेस ऑब्झर्वेटरीज झाल्या त्या सगळीकडे स्टीव्हन्सन स्क्रीन आणि रेन गेजेस हे लावले गेले. पण त्यावेळेस ज्याला स्टँडर्डायझेशन म्हणतात ते तितकं झालेलं नव्हतं, आता झालेलं आहे ते. आणि त्याच्यानंतर मग पायलट बलून म्हणजे एक फुगा आकाशात सोडायचा, त्याच्यात उपकरण वगैरे काही नाही, फक्त त्याच्यात हवा भरली तो वरती सोडायचा आणि एका दुर्बिणीतून तो कुठे चालला आहे हे बघायचं. म्हणजे त्या ठिकाणी, आणि त्याचा जर आपण एक ट्रॅक प्लॉट केला तर कुठल्या लेवलला किती वारा होता, त्याची दिशा किती हे कळतं. ते अगदी सोपं हे असायचं, पायलट बलून त्याला म्हणायचे. आता दिवसा तर आपल्याला आकाशात एखादा फुगा दिसेल, रात्रीचं काय, तर रात्री त्याला एक कंदील जोडला जायचा त्या पायलट बलूनच्या टोकाला, आणि त्या कंदिलामध्ये एक मेणबत्ती असायची, फक्त छोटीशी लाईक अ चायनीज लँटर्न. आणि तो वर सोडल्यानंतर तो हलकावून वर जायचा आणि तो फुटेपर्यंत तो वर जात राहायचा. आणि खाली दुर्बिणीतून ती मेणबत्ती बघून लोक ठरवायचे की वरती किती हवा वाहते, तिची डायरेक्शन काय आहे. तर हे सगळं झालं. तर 1914 साली अशी पहिली फ्लाईट अपर एअर घेतली गेली भारतामध्ये. आता तर सगळीकडे ह्या फ्लाईट्स आहेत, अँटार्क्टिकामध्ये आपण हे घेत असतो. आणि मिस मणी ह्या एक सर CV रामन ह्यांच्या विद्यार्थिनी होत्या, आणि त्यांनी ठरवलं की आपण परदेशी जाऊन काहीतरी ट्रेनिंग घेतलं पाहिजे. आणि त्या इंग्लंडमध्ये गेल्या, आणि त्यांनी तिथे म्हणजे त्यावेळेस मुली तर अशा एकट्या जात नसतात, पण त्या गेल्या. आणि त्या गेल्या तर एका ज्या जहाजामध्ये सगळे सेकंड वर्ल्ड वॉरचे सोल्जर्स चालले होते त्यांच्याबरोबर त्यांना जागा मिळाली, आणि त्या तिथे गेल्या आणि त्यांनी तिथे मोठमोठ्या संस्थेमध्ये शिक्षण घेतले. आणि त्या 1948 साली परत आल्या. तोपर्यंत आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं, आणि त्यांनी ठरवलं की भारतीय हवामानशास्त्र विभागात आपण नोकरी घ्यायची. त्यांना ती दिली गेली. त्या पहिल्या महिला हवामानशास्त्र 1948मध्ये जॉईन झाल्या. त्यानंतर बऱ्याच स्त्रिया जॉईन झाल्या. आता IMDच्या संबंध एकंदर लोकांपैकी 15% आता महिला आहेत, आणि त्या मोठमोठ्या जागेवरती आहेत. पण मिस ॲना मणी ह्यांनी हे केलं की त्यांनी जी हवामानशास्त्राची जी उपकरणं होती ती स्टँडर्डाईज केली. म्हणजे कुठेही जरी तुम्ही एखादं थर्मामीटर लावलं किंवा बॅरोमीटर, तर ते अशा प्रकारचं असावं. तर त्यांनी त्याचं एक रूप ठरवलं की असं व्हायला पाहिजे. आणि त्यांनी बऱ्याचशा गोष्टीमध्ये सखोल काम केलं. म्हणजे शेवटी त्यांना जगभर त्याच्याकरता ॲप्रिसिएशन मिळालं की ह्यांनी चांगलं काम केलेलं आहे. तर त्यांनी सुरुवात केली ह्या सगळ्या स्टँडर्डायझेशनची. आणि आता तर अशा बऱ्याचशा सरफेस ऑब्झर्वेटरीज पुष्कळ आहेत, अपर एअर ऑब्झर्वेटरीज आहेत, आणि त्याच्यानंतर आता रेडार सॅटेलाईट वगैरे हे आताचे सगळे आहेत. IMDचं मुख्यालय ही एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. म्हणजे सुरुवातीपासून ते आतापर्यंत पुण्याचं पण त्याच्यामध्ये महत्त्व येतं, सिव्हिल ऑफिस. तर IMDची जी सुरुवात झाली ती अर्थात म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचं मुख्यालय हे कलकत्ता, म्हणजे संबंध सरकार कलकत्त्याहून चालायचं. आणि ब्रिटिश लोक आपल्या म्हणजे ते शौकीन लोक होते, आणि उन्हाळ्यात त्यांना कलकत्ता सहन होत नसे. तर उन्हाळ्यात सबंध दरबार सिमल्याला भरायचा थंड हवेचे. त्यांनी ते शोधून काढलं की थंड हवेची ठिकाणं कुठं, त्यांना मसुरी, ISची म्हणजे ICSची ट्रेनिंग मसुरीला करायचं. त्यांनी सगळ्यात शोधून काढल्या होत्या गोष्टी बऱ्याचशा.
तर त्यांनी ठरवलं की वर्षात 4 महिने सिमलेला जाऊन मुक्काम करायचं आणि सगळे सरकारी लोक तिकडे जायचे. तर हवामानशास्त्र विभाग त्यांना लागायचा, कारण त्यांना ते टेम्परेचर वगैरे कळायला हवं असं की किती टेम्परेचर, किती थंडी वगैरे. तर ते दरवर्षी IMD कलकत्त्याहून सिमल्याला जायचं आणि परत 4 महिने संपले की ते परत कलकत्त्याला, पुन्हा ते सगळी ह्युमिडिटी. तर शेवटी त्यांना कंटाळलं की हे काय खालीवर करायचं, आपण सिमल्यातच राहू ना, थंड हवा आहे तिथे वर्षभर. तर त्यांनी सिमल्यामध्येच मुक्काम ठोकला 1905 साली. तर 30 वर्ष कलकत्त्यामध्ये, त्यानंतर ते सिमल्याला त्यांनी मुक्काम ठोकला. पण त्यांना तिथे जागा मिळेना, कारण शेवटी काय सिमला हे थंड हवेचं ठिकाण, तिथे कायमचे कोणी राहत नसत. तर त्यांना कायमची जागा मिळेना. एक बंगला त्यांनी घेतला कॉन्स्टँटिया नावाचा आणि तिथे त्यांनी बरेच वर्ष त्यांचं ऑफिस तिथे होतं. नंतर मग तो बंगला एका संस्थेला दिला गेला, YWC जी संस्था, यंग विमेन्स ख्रिश्चन असोसिएशन, जी अजून तिथे आहे, ती इमारत पण ती संस्था पण आहे. मग हे लोक बेघर झाले, मग त्यांनी दुसरे घर घेतलं आणि असं करता करता त्यांनी 3-4 त्यांनी आपली घरं वेगवेगळी बदलून आपली म्हणजे मुक्काम फिरवला इकडून तिकडे. त्याचाही त्यांना कंटाळा आला. मग त्यांनी शोधून काढलं की पुणे हे एक शहर आहे जिथे सांस्कृतिक शहर आहे आणि हवा छान आहे, वर्षभर हवा चांगली. तर म्हणून त्यांनी ठरवलं की एक नवीन इमारत बांधायची पुण्यात, आणि त्यांनी जी इमारत बांधली तितके भव्य इमारत बांधली जी अजून आहे, ज्याला सिमला ऑफिस लोक म्हणतात. आणि त्यांनी सिमल्याहून पुण्याला स्थलांतर किंवा त्यांचे डायरेक्टर जनरल पुण्याला आले. इथून ते आणि सगळी कामं त्यांनी पुण्याला बदलली. पण 1928 साली हे स्थलांतर त्यांनी केलं. त्यानंतर काय झालं की दुसऱ्या महायुद्धानंतर रॉयल एअरफोर्सला IMDची फार गरज, कारण त्यांची जी विमानं उडायची त्यांना हवामानशास्त्रीय माहिती लागायची आणि ते म्हणाले की आम्हाला ते दिल्लीत पाहिजे. तर तेव्हा हे सगळं जे पुण्याचं जे सगळं वैभव होतं ते सगळं दिल्लीला स्थलांतरित केलं गेलं. पण स्वातंत्र्याच्या आधी, म्हणजे स्वातंत्र्यानंतर ती राजधानी झाली, पण त्याच्या आधी म्हणजे 1944च्या सुमारास डायरेक्टर जनरल वगैरे तिकडे गेले आणि ते भारतीय डायरेक्टर जनरल पहिले डॉक्टर SK बॅनर्जी हे दिल्लीला असताना, म्हणजे ब्रिटिश सरकारने आपल्या जवळजवळ विसरा बांधला होता असं मी म्हणेन की आपल्याला तिथून जायचं आहे. तर त्यांनी इंडियन लोकांना, आणि खरं सांगायचं तर भारतीय हवामानशास्त्र विभागात भारतीय लोक सुरुवातीपासूनच चांगलं काम करत होते. म्हणजे उदाहरणार्थ 1885 साली एक लाला रुचिराम साहनी नावाचे एक ग्रॅज्युएट होते, ज्यांना IMDमध्ये घेतलं गेलं होतं सायंटिफिक काम करायला. आणि त्यानंतर आणखी 2 वर्षांनी एक लाला हेमराज म्हणून होते, त्यांना पण त्यांनी, असे 2 व्यक्ती इंग्लिश लोकांनी भारतीयांना घेतलं होतं त्यांना मदत करायला वैज्ञानिकामध्ये, आणि लोक ग्रॅज्युएट वगैरे होते. तर पहिले जे होते लाला रुचिराम साहनी, हे त्यांना शिकवायला आवडतं, त्यांना IMD फारशी काही पचली नाही. ते म्हणाले की मी शिक्षक आहे, मला प्रोफेसर व्हायचे, ते काम सोडून गेले. आणि दुसरे जे होते त्यांना IMD आवडली. तर लाला हेमराज हे बरीच वर्ष राहिले आणि ते शेवटी म्हणजे रिटायर झाले IMDमधून आणि मोठ्या हुद्द्यावरती ते गेले. तर असे भारतीय लोक आधी पण होते. आणि साधारणपणे 1920च्या सुमारास 2 व्यक्ती IMDमध्ये आले, एक तर डॉक्टर SK बॅनर्जी आणि दुसरे महाराष्ट्रीयन VV सोहनी. आणि हे दोघेही पुढे डायरेक्टर जनरल झाले दिल्लीमध्ये, आधी बॅनर्जी नंतर सोहनी. तर नंतर मग दिल्लीमध्ये एकदा ते IMD आल्यानंतर मग आता ती राजधानी होती, मग तिथून कुठे हलवणं तर अशक्य झालं आणि मग तिथे ते पण त्यांच्याकडे जागा नव्हती. पुन्हा प्रॉब्लेम तोच होता. तर आधी एका लहानशा बिल्डिंगमध्ये जिथे ऑब्झर्वेटरी होती त्यांनी तिथे आपलं ऑफिस उघडलं आणि 1975 साली मौसम भवन ही 6 मजली बिल्डिंग त्यांनी बांधली, कारण ते सगळं कंपाऊंड पसरलं होतं छोट्या छोट्या जागामध्ये ऑफिस, ते सगळं केलं. आणि त्यानंतर जेव्हा इन्सॅट सॅटेलाईट आला, आणखी एक 6 मजली इमारत सॅटेलाईट करता बांधली गेली. तिथे 2 इमारती येत आहेत लोधी रोडला. आणि त्यानंतर मिनिस्ट्रीचं ऑफिस पृथ्वी भवन ही 3री 6 मजली इमारत त्याच कंपाऊंडमध्ये आहे. तर आता 3 6 मजली इमारती त्या लोधी रोडच्या कॅम्पसमध्ये आहेत. तर अशी ही स्थलांतराची ही जी आहे काय तर म्हणायचं इतिहास हा असा आहे. अनेक शास्त्रज्ञ होऊन गेले आणि एकतर मला इथे सांगायचं वाटेल की IMDच्या प्रमुखाच्या पदाचं नाव 3दा बदललं गेलं. म्हणजे हेनरी ब्लॅनफर्ड जे पहिले प्रमुख होते त्यांची डेझिग्नेशन होती इम्पिरियल मीटिओरॉलॉजिकल रिपोर्टर टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, असं भारतच तसं नाव होतं. मला आवडलंच तसं नाव. पण त्याच्यात असं होतं की म्हणजे इंग्रज सरकारच्या टेरिटरीमध्ये आपल्या देशामध्ये काय चाललं आहे
ह्याचा अहवाल सादर करायचा लंडनमध्ये, हे त्याचं मुख्य काम होतं, की इथे जे काय होते ते रिपोर्ट त्याचा द्यायचा. आणि इम्पिरियल म्हणजे तो प्रत्यक्षात राजालाच तो रिपोर्ट द्यायचा. त्यानंतर काही वर्षांनी त्याचं नाव बदललं, म्हणजे त्या पदाचं नाव बदललं गेलं. आणि जेव्हा जॉन एलियट हे प्रमुख होते, त्याचं नाव डायरेक्टर जनरल ऑफ ऑब्झर्वेटरीज असं केलं गेलं. म्हणजे हे एक नेटवर्क आहे आणि नेटवर्क मॅनेज करण्याचं काम फार मोठं आहे आणि म्हणून त्याला डायरेक्टर जनरल हे नाव दिलं गेलं आणि ऑफ ऑब्झर्वेटरीज हे म्हणजे वेधशाळा. पण नंतर सरकारला वाटलं की नुसत्याच वेधशाळा चालवण्यापेक्षा हे काम आणखी खूपच प्रगल्भ आहे, याच्यामध्ये विज्ञान आहे. म्हणून त्याचं नाव डायरेक्टर जनरल ऑफ मिटिओलॉजी असं केलं गेलं, की मौसम विज्ञान के महानिदेश आपण आता जे म्हणतो ते तसं आहे, की ही नुसतं एक नेटवर्क सांभाळणारं विभाग नाही आहे, हा एक विज्ञानाचं काम करणारा विभाग आहे, हे त्याच्यातून झालं. तर अनेक मोठे लोक, लहान मोठे लोक मिळून, कारण IMDचा खरं सांगायचं प्रत्येक मनुष्य वैज्ञानिक आहे. मी पण सुरुवात केली IMDमध्ये नॉन गॅझेटेड पोस्टमध्ये मी सुरुवात केली, अगदी मामूली ह्याच्यामध्ये. पण विज्ञान IMDच्या म्हणजे रगारगात आहे. मी तुम्ही उदाहरण देतो, काही वर्षापूर्वी मी दिल्लीला गेलो होतो आणि IMDने गाडी पाठवली एअरपोर्टला मला रिसीव्ह करायला. आणि जो चालक होता त्यांनी मला विचारलं की सर हे मॅडन ज्युलियन ऑसिलेशन काय, मला जरा समजावून सांगा. मला अचंबा वाटलं की एक ड्रायव्हर किंवा एक मेकॅनिकसुद्धा मॅडन ज्युलियन ऑसिलेशनविषयी विचारू शकतो, इतकी त्याला उत्सुकता आहे. तर IMDमध्ये जे मेकॅनिक आहेत किंवा साधारण पोस्ट ते सुद्धा वैज्ञानिक आहेत. आणि एकंदर तो विभाग सुशिक्षित आणि सुसंस्कृत विभाग आहे असं मी म्हणेन. तर अनेक लहान मोठे लोक येऊन त्याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे लहान लोकांचा. कारण प्रत्येक गोष्ट तुम्ही जर समजा 8:30च्या ऐवजी तुम्ही 8:40 ऑब्झर्वेशन घेतलं, तुम्ही चुकाल. तर 8:30 म्हणजे 8:30 हे डिसिप्लिन प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आहे, की त्या क्षणाला तुम्ही ऑब्झर्वेशन घेतलं पाहिजे. पण काही मोठे लोक होऊन गेले ज्यांनी बरंचसं काम केलं. एक तर मी गिल्बर्ट वॉकरचं नाव मी आत्ताच सांगितलं, त्यांनी खूपच भरीव असं काम केलं. पण काही लोकांनी असं काम केलं की ते काळाच्या फार पलीकडचं होतं. म्हणजे त्यांची दूरदृष्टी इतकी दूरची होती की त्यांनी असं काम केलं जे लोकांना त्यावेळेस त्याचं महत्त्व माहिती. उदाहरणार्थ डॉक्टर KR रामनाथन ह्यांनी 1925 साली ओझोनचा अभ्यास केला. हल्ली आपण वाचतो ओझोन होल वगैरे, त्यावेळेस ओझोनचं स्पेलिंग कोणाला माहीत, कोणी ऐकलं नव्हतं त्याच्याविषयी. पण त्यांनी ओझोनचा अभ्यास सुरू केला आणि त्यानंतर ते फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी अहमदाबादची त्याचे ते पहिले डायरेक्टर झाले. आणि त्यांना विक्रम साराभाईंनी त्यांना आमंत्रण दिलं की आमच्या संस्थेत येऊन तुम्ही ही संस्था सुरू करा. त्यानंतर मग कलकत्त्याला एक स्टॅटिस्टिशियन होते प्रशांत चंद्र महालनबीस, त्यांनी मिटॉलॉजिस्ट म्हणून काम केलं IMDमध्ये. पण पुढे त्यांनी स्वतःची इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट ही स्वतःची संस्था काढली. कलकत्त्यामध्ये आहे ती, दिल्लीमध्ये आहे ती, आता खूप मोठी झालेली आहे. डॉक्टर A.N. टंडन हे सिस्मॉलॉजिस्ट होते आणि ते आता तुम्ही रिक्टर स्केल नाव ऐकलं असेल की 6.5 रिक्टर, ते जे प्रोफेसर रिक्टर ते नाव त्याच्यात आहे, त्यांचे हे सोबती होते. त्यांच्यासोबत त्यांनी काम केलं होतं आणि त्यांनी IMDमध्ये सिस्मॉलॉजीचं काम प्रचंड सुरू केलं. आता त्याची नवीन संस्था बनली नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी, जी दिल्लीमध्ये आहे. डॉक्टर PK दास आमचे एक डायरेक्टर जनरल होते, त्यांनी न्यूमेरिकल वेदर प्रिडिक्शन म्हणजे कम्प्युटर्सच्या आधारे फोरकास्ट द्यायचं. कारण आधी फक्त लोक चार्ट प्लॉट करायचे आणि पेन्सिलनी चार्ट काढायचे आणि त्याच्यावरती खडू रबर वापरून ते सगळं पुसून काढून पुन्हा दुसऱ्या म्हणजे ते दुसरी चार्ट बनवायचं. हे सगळं ह्याच्याऐवजी कम्प्युटरला सांगायचं की तुम्ही चार्ट बनवा. हे डॉक्टर PK दासनी सुरू केलं आणि त्यानंतर त्याच्यातूनच नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग जी नॉयडालाची संस्था NCMW ही त्याच्यातूनच निर्माण झाली. आणखी अशा संस्था उदाहरणार्थ IMD जेव्हा सुरुवात केली, कोडायकनालला टेलिस्कोप्स होते IMDचे अवकाशाचा अभ्यास करायला. त्याची तिथे डॉक्टर वेणू बापू म्हणून एक शास्त्रज्ञ, त्यांनी तिथून एक इंडियन इन्स्टिट्यूट ॲस्ट्रोफिजिक्स ही संस्था सुरू केली. आणि जिओमॅग्नेटिझम म्हणजे अलिबाग आणि कुलाबा इथे भूचंपकीय ऑब्झर्वेटरीज होत्या IMDच्या. शेवटी हे काम इतकं वाढलं की त्याची नवीन संस्था झाली इंडियन इन्स्टिट्यूट जिओमॅग्नेटिक्स, आता पनवेलला आहे. आणखी एक संस्था म्हणजे डॉक्टर PK दास यांनी IIT दिल्लीमध्ये एक सेंटर सुरू केलं ॲटमॉस्फिरिक सायन्स करता, जे अजून आहे. त्याच्यातून पुष्कळ चांगलं काम त्याच्यातून होतं आहे. आणि खुद्द IMDला स्वतःच की आपली एक संस्था असेल असं IMDला स्वतःच वाटलं. म्हणजे इतक्या संस्था IMDच्या लोकांनी क्रिएट केल्या, पण आपलं काय. तर त्याच्यामुळं 1962 साली इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मिटॉलॉजी त्यांनी पुण्यात सुरू केली, जिथे मी नोकरीला लागलो. माझं पहिलं काम तिथे होतं. तर म्हणजे आपणच जास्त सखोल अभ्यास केला पाहिजे आपल्या विज्ञानाचा. कारण ट्रॉपिकल मिटॉलॉजी हा विषय जगावेगळा आहे.
जर जे दुसऱ्या देशात काम करतात त्यांना मी पुष्कळ लोकांना इथे लोक येतात आणि म्हणतात मला मान्सूनचा अभ्यास करायचा आहे. मी त्यांना म्हणतो तुम्ही एकदा मान्सून भिजलात का कधी तुम्ही पावसामध्ये? तुम्ही आपल्या देशात राहता आणि इथे आम्ही पावसात भिजतो, तिथे येऊन कधीतरी एकदा भिजून बघा, तुम्हाला मान्सूनचं खरं कळेल. तर IMDला वाटलं की ट्रॉपिकल मीटरोलॉजीचा अभ्यास आपण सखोल केला, म्हणून 62 साली त्यांनी स्वतःची एक संस्था सुरू केली जी पुढे स्वायत्त झाली 1971. अशा अनेक संस्था ह्याच्यातून भारतीय हवामानशास्त्र विभागातून उत्पन्न झालेले आहेत. आणि हे सगळे जे लोक होते ज्यांची मी नावं सांगितली, डॉक्टर PR पिशारोटी, डॉक्टर अनंत कृष्णन, कितीतरी लोकांना भारत सरकारने पद्म अवॉर्ड देऊन अलंकृत केलं आहे. उदाहरणार्थ डॉक्टर KR रामनाथन यांना पद्मविभूषण मिळालं, महालनोबिसना पद्मविभूषण मिळालं, डॉक्टर P कोटेश्वरम त्यांनी मॉन्सूनवरती आणि सायक्लोन्सवरती खूप काम केलं, त्यांना पद्मभूषण मिळालं, आणि डॉक्टर पिशारोटी आणि डॉक्टर अनंत कृष्ण यांना पद्मश्री मिळालं. तर असे बरेचसे लोक ज्यांना भारत सरकारने अलंकृत केलं आहे, ह्या सगळ्या अवॉर्ड्स असे आहेत. तर मोठे लोक पुष्कळ येऊन गेले, त्यांनी पुष्कळ पुस्तकं लिहिलेली आहेत आणि बरेचसे रिसर्च पेपर्स त्यांनी लिहिलेले आहेत. मराठी माणसाशी बोलत तर माझे पुणे विद्यापीठाचे प्रोफेसर होते मोहा चिपळूणकर, ते पण आमच्या विभागात होते हवामानशास्त्र विभागात, पण त्यानंतर सोडलं. तर असे बरेचसे लोक, पेंडसे म्हणून एक होते मराठींपैकी, काही लोक असे होते जे पुण्यामध्ये होते. तर असे काही लोक आहेत ज्यांनी पुष्कळ भरीव काम केलेलं आहे. आणि आताची नाव मी घेत नाही, कारण लोकांना कधी वाईट वाटेल मी त्यांचं नाव घेतलं नाही तर कोणाचं, तर आताची नाव मी काही घेत नाही. पण आताही खूप लोक काम करत आहेत. भारत मौसम विज्ञान बरेचसे आहेत शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ लोक आहेत. आणि आता काय झालं की आता फक्त हवामानशास्त्र ना, तर तुम्हाला आता केमिस्ट्री लागते, मॅथमॅटिक्स लागतं, फिजिक्स लागतं, तुम्हाला बायोलॉजी लागते, तुम्हाला मेडिसिन लागतं, कारण तुम्ही आता हीट वेव्हविषयी बोलताय की लोक त्यांना हेल्थवरती परिणाम होईल, पोल्युशनविषयी बोलताय तुम्हाला केमिस्ट्रीचे लोक, तर आता अनेक विषयांचे लोक आता IMDमध्ये काम करत आहेत. नाही, 1960पर्यंत किंवा 1970पर्यंत बरेचसे लोक एक रुटीनली स्वतःचा मेंदू वापरून काम करायचे. उदाहरण तुमच्या हातात पेन्सिल आहे आणि त्या वेदर चार्टवरती 100 ऑब्झर्वेटरीजच्या नोंदी आहेत. तुम्ही ते आयसोबार्स कुठून काढायचे हे तुमच्यावरती डिपेंड होत असतं. म्हणजे तुम्ही पेन्सिल वापरून जर काढलं की इथे लो प्रेशर एरिया आहे, तर तिथे असली पाहिजे, डेटा असो किंवा नसो. तिथे जर तुमच्या मनात आहे की इथे लो प्रेशर एरिया आहे, किंवा तुमच्या मनात असेल की ह्या लो प्रेशर एरियाचं चक्रीवादळात पुढे रूपांतर होईल, तर ते तुमच्या मनातलं होतं. पण आता काय झालं आहे की तुम्हाला रेडारवरून कळतं की त्या ढगांचा आकार काय, त्यांची उंची किती आहे. तुम्हाला जास्त विचार करायची गरज नसते, किंवा सॅटेलाईटवरून पण तुम्हाला चित्र दिसतं की ह्या सायक्लोनमध्ये त्याचा डोळा आहे आणि तो इतका मोठा आहे. तर तुम्हाला त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ज्या वैयक्तिक अनुभवावरती किंवा वैयक्तिक ज्ञानावरती होत्या, त्या आता बऱ्याचशा ऑब्जेक्टिव्ह झालेल्या आहेत की आपल्याकडे माहिती पुष्कळ आहे. जसं मागे होतं की नाडी बघून लोक वैद्य आजार सांगायचे, आता तुम्ही MRI करून घेतल्याशिवाय तुम्हाला कळत नाही. तर तसं आता झालं. तर त्याच्यामुळे हे दोन्ही प्रकारे आहेत, म्हणजे तर काही चांगले आणि काही वाईट पण आहे. कारण तुम्ही जर स्वतः विचारच करणार नसाल आणि सगळं काही आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती सोडलं, तर मग तुम्हाला विचार करायची गरज नाही. पण तरी विचार केला पाहिजे. आणि अंदाज कधीकधी जे चुकतात, कारण शेवटी काय की तुम्ही समीकरणं सोडून तुम्हाला एक प्रकारची एक माहिती मिळते, पण त्या माहितीचा उपयोग कसा करायचा शेवटी हे आपल्या हाती आहे. तर हा एक बदल मोठा झाला की 1980 साली सॅटेलाईट्स आले. पण त्याच्या आधी जेव्हा मी जॉईन झालो 1965 साली, भारतात जे पहिले कम्प्युटर्स आले, सहा कम्प्युटर्स पहिले, जे ज्यांना त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर्स म्हणजे, कारण मेकॅनिकल कम्प्युटर्स असायचे. तर असे 6 इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर्स भारत सरकारने आयात केले होते आणि त्यातला एक पुण्याच्या ऑफिसला दिला गेला हवामानशास्त्र, कारण त्यांना कळलं की ह्यांना कम्प्युटरची गरज आहे, त्यांना खूप आकडेमोड करायची असते. आणि त्याच वेळेस मी जॉईन झालो तर माझं सरळ कम्प्युटरवरतीच माझं काम सुरू झालं. आणि त्यानंतर कम्प्युटर्स मोठमोठे होत गेले, शक्तिशाली होत गेले, सक्षम होत गेले. आणि त्याच्यानंतर रेडार आणि सॅटेलाईट आले. आणि सॅटेलाईट जे आले त्याच्यामुळं इतका फरक पडला की 24 तास नजर असते आपल्या हवामानावरती, जी आधी कधीच नव्हती, कारण तुम्हाला 3-3 तासांनी आकडे मिळायचे.
तर ही जी एकसारखी नजर असते सॅटेलाईट, त्यामुळं खूपच फरक पडला. आणि त्याचं इंटरप्रिटेशन करण्याकरता पण लोकांना शिकावं लागलं, कारण आपण जे बघतो तसं नसतं. कारण आपण जेव्हा ढग बघतो आपण खालून बघतो, सॅटेलाईट ढग बघतो तो वरून बघतो, त्याच्यात फरक असतो आणि त्यांची ती जोडणी करावी लागते. पण त्याच्यातून पुष्कळ खूप माहिती मिळाली. आणि आता तर आपले स्वतःचे 2-3 सॅटेलाईट आहेत, 2 तर कक्षेत आहेत, 1 खाली आहे. त्याच्यामुळं सॅटेलाईटवरून जी माहिती मिळायला लागली ती प्रचंड होती. आणि त्यानंतर कम्प्युटर्स आले आणि त्यानंतर आता मॉन्सून मिशनमध्ये वगैरे शक्तिशाली सुपर कम्प्युटर्स वगैरे आता आहेत, कारण आता सुपर कम्प्युटर्स लहान झालेत. म्हणजे जो पहिला सुपर कम्प्युटर त्याच्याकरता एक पूर्ण मजला लागला होता एका बिल्डिंगचा, आता ते एका एका घराच्या कोपऱ्यात सुद्धा सुपर कम्प्युटर राहू शकतो, इतके ते शक्तिशाली झालेले आहेत. तर ह्या अशा गोष्टी आल्यामुळं साधारणपणे 1960, 1970, 1980, 1990, 2000पर्यंत क्रमाक्रमाने टेक्नॉलॉजीचा उपयोग वाढत गेला. आणि बरीचशी टेक्नॉलॉजी अशी असते की ती हवामानशास्त्राकरता ती विकसित केली जाते. कारण एखादा सुपर कम्प्युटर बनवायचा आहे, त्याचा ग्राहक कोण? जर ग्राहक नसेल तर ती कंपनी सुपर कम्प्युटर का बनवेल? तर त्यांना माहिती आहे की हवामानशास्त्रज्ञ त्याचे ग्राहक आहेत, म्हणजे पोटेन्शियल ग्राहक, म्हणून ते बनवतात. आणि जितके ते शक्तिशाली कम्प्युटर बनवतात तितका आमचा व्याप वाढतो. म्हणजे तुम्हाला आधी जर 2 दिवसाचा फोरकास्ट द्यायचा असेल त्याच्याकडे एक कम्प्युटर पाहिजे, आता तुम्हाला 5 दिवसाचा द्यायचं, तुम्हाला आणखी मोठा संगणक पाहिजे, तुम्हाला 10 दिवसाचा द्यायचा, आणखी मोठा पाहिजे. तर हे एक प्रकारे हे एक म्युच्युअल एक असं आहे की तुम्ही आमच्यासाठी काम करा, आम्ही तुम्हाला बिझनेस, असं असं हे आहे. तर टेक्नॉलॉजीचा जी वाढ होते ती होतच राहणार, त्यात काही नवीन नाही आहे. पण तिचा उपयोग करून घेणं हे पण एक महत्त्वाचं काम आहे. आणि त्याच्यामध्ये IMDला मी सुयश चिंतितो की त्याचा त्यांनी चांगला वापर करावा. ॲक्च्युली माझी सुरुवात झाली ती एका अगदी नॉन गेझेटेड पदावरती आणि मला 7 पदोन्नत्या मिळाल्या IMDमध्ये. तर मी जो गेलो हवामान विभागाच्या प्रमुखपदी तो असा एकदम वरून उडून नाही आलो, मी एक एक पायरी ओलांडून तिथपर्यंत पोहोचलो. म्हणून मला IMDची बरीचशी माहिती आधीच झाली होती. मी 15 वर्ष पुण्यात होतो आणि 23 वर्ष दिल्लीत, तर ती सगळी माहिती मला होती. आणि मी सुरुवात केली ती मॉन्सून रिसर्चवरून, म्हणजे मी PhD करत असताना. त्यानंतर मी ॲग्रिकल्चरल मिटॉलॉजी म्हणजे कृषी मौसममध्ये मी 9 वर्ष काम केलं आणि मी शेतकऱ्यांच्या बरोबर काम करत असे. तर प्रत्यक्षात शेतकऱ्यांना काय त्रास होतो, त्यांना कधी दुष्काळ पडतात, ते काय करतात वगैरे, त्यांना काय गरज आहे, ह्या गोष्टी मी सगळ्या स्वतः पाहिल्या होत्या. त्यानंतर सॅटेलाईटमध्ये मी ट्रेनिंग घेतलं की उपग्रहाचा उपयोग कसा करायचा. तर हे सगळं शिकता शिकता मी जेव्हा प्रमुख पदावरती गेलो, मी बरंच काही पाहिलेलं होतं. आणि त्याच्यामुळं देशाच्या काय समस्या आहेत, युजर लोकांना काय पाहिजे. पण मी 6 वर्ष होतो त्या पदावरती आणि 3 महत्त्वाच्या घटना घडल्या आणि बहुतेक त्या काही चांगल्या नव्हत्या असे म्हणजे एक तर 1999 साली ऑक्टोबरच्या 30 तारखेला ओरिसाचं एक सुपर सायक्लोन तिथे आलं होतं. आणि त्यावेळेस आम्ही चांगला फोरकास्ट देऊन सुद्धा 10,000 लोक तिथे त्यावेळेस मृत्युमुखी पडले होते एका रात्रीत. आणि प्रॉब्लेम मुख्य काय होता की सगळे कम्युनिकेशन बंद होते. त्यावेळेस इंटरनेट नव्हतं, त्यावेळेस मोबाईल नव्हते. तुम्ही लोकांना सांगणार कसं? तर लोकांना सचेत करणं हाच एक फार मोठा प्रॉब्लेम होता आणि 10,000 लोक त्याच्यामध्ये गेले. तर हे पण सरकारला समजावून सांगणं की इतक्या सगळ्या आमच्याकडे सॅटेलाईट होते, रेडार होते, पण 10,000 का मरावेत हा एक प्रश्न, त्याचं उत्तर मला लोकांना द्यायला लागत असे. त्यानंतर 2002 साली देशावरती एक महादुष्काळ पडला होता अक्षरशः. आणि आमच्या मॉडेलनी सांगितलं होतं की मॉन्सून नॉर्मल राहील आणि तो फोरकास्ट का चुकला ह्याचं समाधानकारक उत्तर देणं हे माझं काम राहिलं होतं की फोरकास्ट का चुकला, म्हणजे इतकं विज्ञान पुढे जाऊनसुद्धा फोरकास्ट का चुकला. आणि त्याच्यामध्ये अर्धा देश त्याच्यामध्ये दुष्काळामध्ये लपेटला गेला होता आणि बरंचसं नुकसान झालं शेतीचं. पण त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे 26 जानेवारी 2001ला भुजमध्ये एक भूकंप झाला, त्याच्यात एका क्षणामध्ये 20,000 लोकांचा मृत्यू झाला होता. आता ते पण कोणाला सांगायचं की आजच्या काळामध्ये आपण भूकंपाचं पूर्वानुमान करू शकत नाही, आपल्या हातात काहीच नसतं आणि डोळ्यासमोर लोक आतमध्ये गाडली जातात. तर ह्या ज्या 3 घटना घडल्या त्याच्यामुळे मला सरकारला पण समजून सांगायची संधी मिळाली, कारण मला जाब विचारला जात असे की हे असं का. आणि त्या संधीमध्ये बऱ्याच मोठ्या व्यक्तींशी संपर्क साधायला मला
चान्स मिळाला. उदाहरणार्थ एकदा मला फोन आला की राष्ट्रपतींना तुम्हाला भेटायचं आहे. आता मला जेव्हा अपॉइंटमेंट ऑर्डर मिळते त्या लिहिलं तर द प्रेसिडेंट इज प्लीज टू अपॉइंट यू. आता द प्रेसिडेंट मे बी प्लीज टू इवन रिमूव्ह यू फ्रॉम युअर सर्व्हिस. त्याच्या हातात सगळं काय. तर त्यांनी जर मला बोलावलं तर कशा करता बोलावलं. ते म्हणाले अर्धा तास दिला आहे चर्चेकरता. आता तुम्ही जेव्हा प्रेसिडेंटला भेटायला जाता तुम्ही काही 10 फायली बरोबर घेऊन जाऊ शकत नाही आणि मी ब्लँक जाऊ शकत नाही की मला म्हणजे ते इंटरव्ह्यूसारखं असते की तुम्हाला काहीही विचारलं जाईल ना. तर मला वाटलं की तिथे आणि ही 1999ची घटना आहे. म्हणजे इलेक्शन्स व्हायच्या होत्या आणि इलेक्शन्स मान्सूनमध्ये कशा करायच्या किंवा मान्सूनच्या आधी करायच्या तडकाफडकी किंवा मान्सूनच्या नंतर सावकाश करायच्या हा प्रश्न होता. आणि त्याच्याविषयी ते त्यावेळेस के आर नारायणन हे प्रेसिडेंट होते. त्यांनी मला बोलवलं आणि त्यांनी मला अर्धा तास दिले. आपण आता जसे बसलो सोफ्यात तसे आम्ही दोघे बसलो होतो. ते म्हणाले मला मान्सून समजावून सांग. आता 30 वर्षात जे मला समजलं नाही ते अर्ध्या तासात समजावून सांगणे फार अतिशय मोठं. पण मी प्रयत्न केला आणि त्यांनी तो सगळा ऐकून घेतला. त्यांच्याकडे प्रश्न पण होते. तर कधी का आपण जेव्हा इतक्या मोठ्या व्यक्तींशी आपण डायरेक्टली समोर बसून बोलतो तो एक फार महत्त्वाचा असे तो एक अनुभव असतो की आपलं म्हणजे आपल्या डिपार्टमेंटला इतकं महत्त्व आहे की राष्ट्रपती तुम्हाला स्वतः आमंत्रण देत आहेत की मला येऊन तुमच्या मान्सूनविषयी काही सांगा. आणि अर्धा तास संपल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आता तुला इलेक्शन कमिशनकडून कॉल येईल. त्यानंतर त्यांनी मला बोलावलं आणि 1999च्या ज्या ह्या होत्या इलेक्शन्स त्या अक्षरशः IMDनी त्याची टाईमटेबल करून दिलं. कारण काही मान्सूनमध्ये कधी दुष्काळ पडतो, कधी महापूर येतात. लोक निवडणुकीला कसे जाणार मत द्यायला. मान्सून नंतर चक्रीवादळ येतात. आता चक्रीवादळामध्ये तुम्ही कोणाला सांगणार की तुम्ही जाऊन मत द्या म्हणून. आणि मान्सूनच्या आधी राजस्थानमध्ये 50 डिग्री टेम्परेचर तिथे मी लोकांना सांगणार. तर हे इतकं कठीण काम होतं की ते 1999चे इलेक्शन्स कसे त्याचं टाईमटेबल कसं बनवावं. आणि शेवटी ते इलेक्शन कमिशननी मान्सूनची आकडेवारी घेऊन ते टाईमटेबल बनवलं. तर अशा गोष्टी कधी आपण जेव्हा करतो भारत सरकारसाठी किंवा जनतेसाठी असं वाटतं की आपण आपलं जीवन सार्थक ठरलं आहे. नाहीतर फोरकास्ट बरोबर येणं चुकणं ही तर एक रोजची गोष्ट आहे. म्हणजे असं नाही की आपल्याला प्रत्येक फोरकास्ट बरोबर आलाच पाहिजे असं काही नाही. 80% 90% येतात. पण असं जेव्हा एखादा महत्त्वाचा विषयावरती आपलं मत जेव्हा विचारलं जातं तेव्हा ते एक चांगली एक अनुभव चांगला असतो तो असं आहे. तर ह्या 6 वर्षामध्ये मी जे जीवन मरणाच्या ज्या गोष्टी इतक्या जवळून पाहिल्या की एका क्षणात 10,000 लोक मरतात. आणि त्या भूजच्या अर्थक्वेकमध्ये त्यावेळेस आम्हाला असे काही इक्विपमेंट होते की जे डेब्रीमध्ये म्हणजे जे सगळं इमारती कोसळलेल्या असतात त्याच्यातून श्वासोच्छ्वासाचा आवाज ऐकणारी यंत्र असतात. म्हणजे 3-4 दिवसानंतर सुद्धा कधी जिवंत माणसं सापडतात 3-4 दिवसानंतर. म्हणजे सगळी आशा सोडल्यानंतर. आणि त्याच्यात कधी लहान बाळं असतात. लहान बाळं जिवंत राहतात आणि धट्टेकट्टे लोक मरतात. आता हे कोण ठरवतं की ह्या बाळाचं जीवन सुरक्षित आहे. त्यांनी कधी काही फोरकास्ट ऐकलं ना. त्यांनी कधी काही विचार केला की मी स्वतःला कसं वाचवायचं. पण ते वाचतं. आणि कधी म्हातारी माणसं जगतात आणि ती सरळ उठून चालायला लागते. तसं काहीच झालं नव्हतं. तर अशा जेव्हा जीवन मरणाच्या गोष्टी मी इतक्या जवळून पाहिल्या त्याच्यानंतर मी रिटायरमेंटनंतर मी आध्यात्मिकतेकडे वळलो. कारण शेवटी जी सगळी सृष्टी आहे निर्माण करतायची आहे त्यांनी निर्माण करताना काहीतरी विचार केला असेलच की त्या सृष्टीमध्ये काय व्हावं. आणि म्हणून मला फारशी भविष्याची चिंता नाही आहे. कारण ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली तो चिंता करेल. तर आता मध्यंतरी दुबईला जी मीटिंग तिथे 1,00,000 लोक गेले होते त्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीसाठी दुबईला आत्ता झाली की ह्या पृथ्वीचं काय करायचं. 1,00,000 जरी गेले तरी त्यांना काही करता येणार नाही हे निश्चित आहे. म्हणजे ते विचार करतील योजना आखतील करतील पण तरी पण बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या हातात नाही आहेत. हेच त्यांनी शेवटी ठरवलं की आपल्या हातात नाही जे करता येईल ते करावं. तर असा ह्या 6 वर्षांचा काळ होता. अतिशय माझ्याकरता म्हणजे चांगला अनुभव मला त्यावेळेस आला आणि आनंद वाटला मला की मी ते काम करू शकलो. नुसतीच IMD बदलावी किंवा काय बदल झाला 50 वर्षात हा मुद्दा नाही आहे. सगळं जगच बदललं आहे. म्हणजे आज शेतकरी बदलला आहे. माणूसच बदलला आहे.
म्हणजे आपली विचारशक्ती, आपली प्रवृत्ती बदललेली आहे आणि ती पुढच्या 50 वर्षात कशी बदलेल हे सांगणं अशक्य आहे. कारण मला तर वाटतं की माणसाला इतक्या दूरचं भविष्य सांगण्याची क्षमता नाही आहे. ठीक आहे, तुम्ही 10 दिवसांनी काय म्हणून सांगा, 1 वर्षांनी सांगा, पण 50 वर्षांनी माणूस कसा असेल ह्याची कल्पना करणं मला वाटतं त्या प्रकारचे दूरदृष्टे नाही आहेत सध्या तरी, जे काही सांगत नाही आहेत. आणि आत्ता जे IMD पुढे जे काही चॅलेंजेस आहेत ते 2-3 प्रकारचे आहेत. एक तर म्हणजे की आतापर्यंत IMDने जे काम केलं ते लोकांशी सहकार्य करून केलं, पण आता IMD स्पर्धेमध्ये आहे. कारण अशा प्रकारचे फोरकास्ट देणारे लोक आता पुष्कळ आहेत. कारण ग्लोबलायझेशनमध्ये काय की तुम्ही कुठल्याही देशाचा फोरकास्ट बसल्या बसल्या देऊ शकता. मी उद्या सांगू शकेन की अमेरिकेमध्ये वादळ येईल की नाही, कारण त्यांचा डेटा माझ्याकडे आहे. तसंच आपला डेटा सगळीकडे. तर तुम्हाला कोणीही सांगू शकते बघा एल निनो येतो आहे आणि तो एल निनो येते, मग आम्ही काय करायचं, जसं काही त्यांना जास्त पण आम्हालाही माहिती आहे, कारण तो डेटा सगळ्यांचा जगभराचा एकच आहे. तो जो संग्रह आहे डेटाचा, इट इज वन कॉमन थिंग. तर असे सांगणारे लोक खूप आहेत की आम्हाला तुमच्याविषयीचं ज्ञान जास्त आहे. तर ही आता स्पर्धा झाली, सहकार्य नाही राहिलं, स्पर्धा झाली देशामध्ये की आम्ही तुमच्याविषयी सगळी माहिती करून घेतो. तर ह्या स्पर्धेमध्ये यशस्वी कसं व्हायचं हा एक मुद्दा आहे IMDच्या पुढे. आणि त्यानंतर जे प्रायव्हेट प्लेयर्स आहेत, म्हणजे हल्ली सगळ्यांना वाटतं की ते कुठलेही काम करू शकतील. तर प्रायव्हेट प्लेयर्सला आणि जे काम करते ते कदाचित करू शकतील, पण त्यांचा मोटिव्ह निराळा आहे. म्हणजे IMD ही सेवाभावाने काम करणारी संस्था आहे, सर्व्हिस टू द नेशन. आणि प्रायव्हेट प्लेयर्स हे प्रॉफिट मेकिंग आहेत. त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये नफा कमवायचा आहे आणि त्यामध्ये ते काय करतील आपल्याला काय सांगता येईल. तर हा मूलभूत फरक राहणार आहे. तर सेवा करणारी संस्था ही नेहमीच राहील. तेव्हा IMDचं भविष्य सुरक्षित आहे सगळं, कारण सेवा करणारे सगळे लोक सेवा करत नाहीत. IMD करेल, कारण तो एक सरकारी विभाग आहे, तिचं काम आहे सेवा करायचं. आणि भारताच्या संविधानामध्ये IMDचा उल्लेख आहे. वेदर फोरकास्टिंग हे भारत सरकारच्या केंद्रीय सरकारचं काम आहे, हे भारताच्या संविधानामध्ये त्याचा उल्लेख आहे. तर हा एक प्रकार आहे की स्पर्धेमध्ये IMD कशी उतरेल हा एक प्रश्न आहे. आणि जे खाजगी लोक काम करत आहेत, ज्यांना नफा मिळवायच्यासाठी ते काम, त्यांच्याशी तुम्ही तुमचे संबंध कसे राखाल हे आहे. दुसरा प्रश्न हा आहे त्याच्यामध्ये की आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला म्हणतात. ॲक्च्युली मला ह्या मराठी ट्रान्सलेशनवरतीच थोडासा आक्षेप आहे. कारण आपण म्हणतो ना, माझा मुलगा खूप हुशार आहे शाळेमध्ये, इज व्हेरी इंटेलिजंट बॉय. इंटेलिजंट म्हणजे हुशारी, म्हणजे कृत्रिम हुशारी असं मी त्याला म्हणेल, पण कृत्रिम ज्ञान नाही, म्हणजे किंवा कृत्रिम सुज्ञान नाही, किंवा कृत्रिम दूरदृष्टी नाही. त्याच्याकरता माणूस लागतो. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला मदत करेल की तुम्ही झटकापटकी निर्णय घेऊ शकाल, सगळी माहिती तुमच्या पुढे येईल. पण तुम्ही पुढच्या 50 वर्षाकरता काय करायचं आहे ही दूरदृष्टी तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स सध्या तरी देऊ शकत. पुढे देईल की नाही मला माहिती, पण सध्या तरी देऊ शकत नाही. तर तुम्ही हुशार बनू शकता, पण तुम्ही दूरदृष्टी तुमच्या पुढे तुम्ही निर्माण करू शकत नाही. तर IMD पुढे असे अनेक हे आहेत, समस्या आहेत. आणि समस्या नेहमीच राहिल्या पाहिजेत मला वाटतं. म्हणजे असं कोणी म्हणू नये की आता मला समस्याच नाही, कारण एकदा तसं ते म्हटलं की मग तुमचं कामच संपलंच आहे म्हणे. तर समस्या पाहिजेच, काहीतरी तुम्हाला पुढे जाण्याकरता समस्या पाहिजे आणि समस्येवर उपाय काढणं हा पण हा जो प्रश्न विचारतो की मागच्या 100 वर्षात आणि ह्या 50 वर्षात आणि पुढच्या 50 वर्षात काय होईल, तर खरोखरच जग बदललेलं आहे, याचा प्रश्नच नाही. ज्या प्रकारे उदाहरणार्थ मी जेव्हा तरुण असताना पोस्टकार्ड लिहित असे, त्यावेळी स्टॅम्प्स लावायला लागेल त्याच्यावरती. आता पोस्टकार्ड कोण लिहितं? आता ईमेल किंवा व्हॉट्सॲप किंवा काय, आणखी 50 वर्षांनी काय निघेल आपल्याला काही माहीत नाही. तर अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सध्या कल्पनेतल्या सृष्टीमधल्या आहेत आणि त्याचं पुढे मला वाटतं आपण सगळ्यांनी त्याला सामोरे जायचं आहे. IMD काही त्याला एक्सेप्शन नाही त्याला, असं मला वाटतं.